नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल, त्यामुळे तुमच्या मनातील असलेल्या शंका काढून टाका। आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे काम चांगले आहे, जनता त्यांच्या सोबत आहे। मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल आणि या ठिकाणी दोन्ही आमदार प्रचंड मतांनी निवडून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी करंजाडेमध्ये आयोजित प्रचार सभेत केले। उरण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी करंजाडेमध्ये जाहीर सभा झाली। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा खरं तर सर्व इतिहास मला माहिती होता। आज त्यांच्या घरी जाण्याचा योग आला, त्यांना अभिवादन करण्याचा योग आला। माझ्यासारखा मी नशिबान समजतो। शेवटी आम्ही सामाजिक चळवळीत आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत। इतका मोठा आदर्श समाजात दुसरा असू शकत नाही की भूमिपुत्रांसाठी इतका मोठा लढा त्यांनी दिला। आज जवळपास 5 लोक या लढ्यामध्ये बलिदान ज्यांचं झालं, आज त्यांच्या सुद्धा मी प्रतिमा अतुल दादा आपल्या घरी बघितल्या। मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं लोकनेत्याचा वारसा जपणारी मंडळी आपण आहात, की त्या सुद्धा 5 लोकांचा शहीदांची स्मृती आपण जतन करताय। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन, आपल्या नवीन होणाऱ्या विमानतळाला जो राज्य सरकारने प्रस्ताव दिलाय, जो आमच्या महेश बालदी असेल, प्रशांत ठाकूर असतील, रामशेठ ठाकूर असतील, यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून हा प्रस्ताव राज्य सरकारकडनं पास करून घेतला। केंद्रामध्ये तुमचा एक सहकारी तिथं महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व करायला बसलाय। मनातली शंका काढून टाका। 1,00,000% तुम्हाला सांगतो, याच्याशिवाय दुसरं नाव येणार नाही। या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, समीर केणी, सुभाष म्हात्रे, पंचायत समितीच्या माजी सदस्य रेखा म्हात्रे, रुपेश धुमाळ, राकेश गायकवाड, प्रकाश पाटील, शिवसेनेचे रुपेश पाटील, संदेश पाटील, राष्ट्रवादीचे जयसिंग पाटील, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे आणि नवी मुंबई किंवा पनवेल, आता रायगड वेगळं नाही, त्यामुळे या राज्याचा सर्वांगीण विचार करत असताना आमच्या या हुतात्म्यांच्या, आमच्या या थोर पुरुषांच्या, महापुरुषांच्या स्मृती जतन करणं, त्याच्यासाठी काम करणं ही आमची कटिबद्धता आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अजून एक विषय या ठिकाणी मांडला गेला की आज नवी मुंबईच्या होणाऱ्या विमानतळाच्या संदर्भामध्ये आज स्थानिकांच्या जमिनी गेल्या। जवळपास 2866 एकर जागेचं भूसंपादन या ठिकाणी झालं। आणि म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली, याच्यापेक्षा दुसरं काय असायला हवं। म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आपण सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे लोकांचा विचार करतात, भूमिपुत्रांचा विचार करतात। त्यामुळे महेश दादा, तुम्ही जी काही मागणी मांडली आहे, निश्चितपणे या खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही मला आलेलं दाखवलं, उडतं विमान दाखवलंय म्हणून, आणि त्यामुळे मला जाणीव आहे मला का बोलवलं आणि कशासाठी तुम्ही सांगताय। आणि त्यामुळे मी दिलेल्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता आहे। तुम्हाला सांगतो, शब्दात बदल आपल्या कोणाच्या होणार नाही। प्रामाणिकपणे सांगू, जे होतंय ते, जे नाही होतंय ते नाही सांगू। पण मी आपल्याला विश्वास देतो की या ठिकाणच्या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी म्हणून नोकरीचा विषय असेल, जमिनीच्या मोबदल्याचा विषय असेल, जे जे असेल ते हक्कानी सांगा आणि हक्कानी उराव बसून करून घ्या। मी त्या ठिकाणी कामालाच बसतो आणि मी त्याच्यात कुठेही मागे हटणार नाही। शेवटी काय मी म्हणजे नाही, पण मला असं वाटतं की मला काम करायला तिथं पाठवलंय, एक तुमचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय। आणि त्यामुळे या संदर्भातले अनेक विषय जे आपण मांडले निश्चितपणे त्या ठिकाणी मार्गी लागतील। अजून एक आपण विषय मांडला की या ठिकाणी 2 रनवे, 3 आणि 4 रनवेचा विचार केला पाहिजे। तुमचं भाषण सुरू असता मी विचारलं, थोडी माहिती घेतली की नक्की काय करता येईल, काय होईल। मी आपल्याला सांगतो, कदाचित त्यांना माहिती होतं का काय, किंवा यांनी आधी करून घेतलं काय माहीत नाही मला, पण 3ऱ्या आणि 4थ्या रनवेच्या फिजिबिलिटी रिपोर्टवरती आता काम चालू आहे। त्यामुळे त्याचंही काम सुरू झालंय मित्रांनो। आणि त्यामुळे उर्वरित आपल्या मगाशी 5 गावांचा विषय आमच्या ह्या युवा नेत्यांनी मांडला, चिंता करू नका, आता ते सुद्धा काम मार्गी लागेल आणि तिथल्याही नागरिकांचं पुनर्वसन आणि त्यांना योग्य मोबदला दिल्याशिवाय महायुतीचे आम्ही कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही। यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार महेश बालदी यांच्या कामाचे कौतुक केले।
2014मध्ये आमदार असलेल्यांनी किती निधी आणला आणि त्यांच्या कामाची पद्धत याची तुलना त्यांनी केली. महेश बालदी यांनी या भागाचा कायापालट करताना राज्य सरकारच्या अनेक योजना राबवल्या. येथील पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवला. महेश बालदी सगळ्या गोष्टी करतात याची खंत विरोधकांना आहे. या भागात चांगल्या योजना मार्गी लावण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या परिसरामध्ये काम करत असताना आपण पाहतो अनेक समस्या दूर करण्याचं काम, अनेक समस्या मार्गी लावण्याचं काम प्रामुख्याने केले. मच्छीमारांच्या समस्या असतील, या भागातील नागरिकांच्या समस्या असतील, किंवा उद्याच्या कालावधीमध्ये हा एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लावत असताना या एअरपोर्टच्या बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील नोकरीचा प्रश्न असेल. नक्कीच आपला या भागातील लोकप्रतिनिधी तो हक्काने भांडणारा पाहिजे, विधानसभेमध्ये बोलणारा पाहिजे, आपली कामं मार्गाला लावणारा पाहिजे. आणि त्या माध्यमातून खरं तर महेश शेठ, तुम्ही सातत्यानं जनमानसामध्ये राहून अधिकतेनं लोकांना न्याय देण्याची भूमिका घेता. काही जण कामच करत नाही, काही जण गप्पच बसतात आणि ते बिनचूक बरोबर असतात. तुम्ही मात्र सातत्यानं बोलून लोकांना त्या कामाची आठवण करून देता. आणि म्हणून अनेकांना वाटतं, अनेकांच्या मनामध्ये एक धडकी भरती की महेश बालदी या सगळ्या गोष्टी करू शकतो, आम्हाला ते जमत नाही. परंतु पुन्हा एकदा उद्याच्या 23 तारखेला निकाल लागेल. मी आत्मविश्वासानं सांगतो, उद्याच्या 23 तारखेला निकाल लागल्यानंतर महायुतीचं सरकार 100% या राज्यामध्ये येणार आणि महेश बालदी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये राहणार आहे, एवढं मी विश्वासानं सांगतो. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना उल्वे येथील गर्दी पाहिल्यावर मी भविष्य वर्तवले होते की आमदार महेश बालदी पुन्हा आमदार होणार. आज येथे आल्यावर गर्दी पाहून वाटते मागच्यापेक्षा यावेळी जास्त आघाडी घेऊन निवडून येतील असे चित्र दिसायला लागले असल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती 15 वर्षे इथे राहिली की ती स्थानिक होऊन जाते. ते पिढ्यानपिढ्या इथे राहिलेले आहेत. येथील लोकांची ते कामे करतात. त्यांचा वावरी, आगरी, कोळी, कऱ्हाडी, परप्रांतीयांपासून अगदी मराठा समाजामध्ये सुद्धा असतो. भविष्यात प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची कामे करण्यासाठी हक्काची माणसे लागतात. यासाठी त्यांना निवडून देणे गरजेचे आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. तसेच विस्थापित होणाऱ्या 5 गावांनाही तोच न्याय देण्याची मागणी केली. तर मोहोळ साहेब, आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे की ती महत्वाची जागा आहे, विमानतळ परिक्षेत्रातलीच आहे, फक्त ती बाहेर राहिली थोडीशी, काही कारण दास्तान राहिलेली आहे आणि त्यांचं ते एक्स्ट्रा मागत नाही. तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की ज्या सोयीजण जो न्याय तुम्ही या 14 गावाला 10 गावांनी 5-7 गाव 16-17 गावांनी लावलात, त्याच न्यायानं आमचं पुनर्वसन करा. म्हणजे त्यापेक्षा वेगळा आम्हाला न्याय नको, एक्स्ट्रा काय नको. कारण इथले जे शेका पक्षाचे लोक, मी एक काळ शेकात होतो, नाही असं पाहिलं, मी पण होतो, पण मला वाटायला लागलं विकासाला विरोधी लोक करतात म्हणून तिथून बाहेर पडलो आणि दुसऱ्या पक्षात गेलो. तिथेही वाटलं की टोल नाका पण मंजूर करत नाहीत हे खारघरचा, कामोठ्याचा, आणि म्हणून भाजप गाठलं. आणि आता मी खुशीत आहे की आता आलोय, तो चांगल्या घरात आलोय, चांगल्या पक्षात आलेला आहे. तर हे अशा अर्थाने विरोध करणारे लोक आता मात्र त्यांना वाटायला लागलंय की नाही, आता आपल्याला विकासाची काय करायची असेल तर आपल्या मागण्या मान्य करून घ्यायला लागतील. त्याला फक्त भाजप, शिवसेना आणि त्यांची महायुती जी आहे तेच आपले हे काम करू शकेल आणि त्या दृष्टीने ते बोलायला लागलेले आहेत. हे 5 गावचं पुनर्वसन ही अतिशय महत्त्वाची जागा आपल्याला मिळणार. विकास विमानतळ करता पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला करता येणार का, तसे प्रोजेक्ट तिथे जे आहेत विमानतळ दृष्टीने गरजा ज्या आहेत त्या आता जागा किती मोठी मिळाली असेल तरी पूर्णपणे अशातला भाग नाही. आणि तुम्ही तर महापौर म्हणून काम केलं पुण्यामध्ये, पुण्यासारख्या मोठ्या महापौर झालं, स्थायी समिती झाली, सगळं झालंय. अगदी युवकपासून, अजूनही युवकच आहेत ते, पण अगदी खरोखरचे युवक असल्याचं 20-22 वर्षापासून ते तिथं महापालिकेचं काम करतायत. आणि मग अशा पद्धतीने त्यांना सगळा अनुभव असल्यानं ते आपल्या मागण्या नक्की मान्य करतील आणि ते नक्कीच आपलं पुनर्वसन जे आहे ते 5 गावचं होणार आहे. एखादा नोड विकसित होतो तेव्हा त्या अनेक गोष्टींचा आपल्याला मागोवा घ्यायला लागतो, त्याचा पाठलाग करायला लागतो. जेव्हा विकास चालतो तेव्हा त्याच्या मागे पाठलाग करावा लागतो. रस्ता, लाईट, पाणी, रस्ता झाला का त्याचे गॅस लाईन यायची आहे, त्याच्याकरता खोदाई होते. इलेक्ट्रिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम असतात, रस्त्याचे प्रॉब्लेम असतात. आज गेल्या वर्षी आपण या ठिकाणी मंगेश शेलारनी पाठपुरावा केला. ही पूर्ण ग्रामपंचायत सतत करंजाड्यामधल्या सर्व प्रकल्पांच्या पाठी असते. 18 कोटी रुपयाचे रस्ते सिडकोकडून मंजूर केले. अर्धे झाले, अर्धे होत आहे. काळजी करू नका. ह्या करंजाडे नोडला आधुनिक
नोड हे पूर्ण बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि येत्या 2 वर्षामध्ये ग्राउंड असेल, गार्डन असेल, हे सर्व सिडकोकडून करून घेऊ, हे वचन आम्ही तुम्हाला देतो. अनेक लोक मशाल घेऊन फिरतायत, शिट्टीही वाजवतायत, पण आपण जो उमेदवार दिलेला आहे हा एक महायुतीचा अभ्यास उमेदवार आणि ज्यांची पोच थेट दिल्लीला आहे, ज्यांनी आपलं काम, आपलं कर्तृत्व दिल्ली तू उरण असं करून कितीतरी हजार कोटींची इथे कामं केलेली आहेत, असे हे महेश बालदी साहेब यांना आपण सहकार्य करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना आपण विजयी करणार आहोत. याच्या विरोधात बघाल तर एक जुगाड, फसलेलं गणित, कोणासोबत तरी युती करायची, महाआघाडी करायची. अरे आपण कोणासोबत मोठे झालोय, आपलं तत्व काय, हिंदुत्व काय, हे सगळं सोडून जर चुकीचं काहीतरी करायचं तर ती म्हणजे महाआघाडी. आपण या सगळ्यांना येत्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानातून त्यांना जागा दाखवणार. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचं आंदोलन झाला तेव्हा साहेब होते. यांनी माझा उल्लेख केला साहेब की समाजाचा गद्दार, याचा जाहीर निषेध. अहो, जेव्हा आम्ही समाजासाठी रस्त्यावर उतरलो ना, तेव्हा याच लोकांनी मनोहर भोईर आणि हे इथले महाविकास आघाडीतले जे नेते आहेत, ते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात नव्हते म्हणून यांना गावबंदी आणि निषेधाचे बॅनर लावलेले. यांना थोडा उजाला द्यायला लागेल आपल्याला आणि त्यांना दाखवायला लागेल गद्दार कोण आहेत ते. महेश बालदींना तुम्ही बोलताय ना, महेश बालदीजींनी कोली समाजासाठी अद्यावत आशिया खंडातील सर्वात मोठा जेटी बंदर देऊन कोली समाजाचं अस्तित्व उभं केलं. मागाशीच माझे मित्र समीर केनींनी सांगितलं की ओबीसीची कराडी समाजाची ओबीसी मध्ये ज्यांना नाही होत केंद्रामध्ये, आणि ती करण्याचं काम महेश बालदी साहेबांनी अंतिम टप्प्यात आणून ठेवलेलं आहे. अशी बरीच कामं आहेत की ती महेशजी बालदी साहेबांनी केलेली आहेत. साहेब, मी थोडा तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो या विभागाकडे. या विभागात साहेब अशा काही समस्या आहेत की ब्लास्टिंगची समस्या, आणि मागाशी रेखाताईंनी सांगितली की जेव्हा पावसाचा पाणी येतो तेव्हा आकेला धावून फक्त आमदार महेश बालदी येत आहेत. म्हणून साहेब तुम्हाला सांगतो, या 5 गावांच्या पुनर्वसनाचा एक मुद्दा आहे, तो आपण येत्या पुढच्या काळात घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार महेश बालदी यांचे नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.